सरकारची भूमिका संभ्रमाची आहे। आज लक्षवेधीवरती उत्तर देताना देखील मंत्री महोदयांनी जी उत्तरं दिली किंवा मुख्यमंत्र्यांनी वरच्या सभागृहात जे सांगितलं ते अदांतरी आहे। आज आपण जर बघितलं तर जानेवारी फेब्रुवारी मार्च संपत आलेलं आहे आणि एप्रिल मे जून जुलै 4च महिने राहिले। त्या 4 महिन्यामध्ये मूर्तिकारांनी मूर्त्या बनवायच्या की नाही, कर्मचाऱ्यांनी रंगकामासाठी आणि बाकी गोष्टीसाठी काय करावं, हा सगळा संभ्रमाचा विषय आहे। आणि एक मूर्तीच्या बद्दलची एक श्रद्धेय भावना जरी लोकांची असली तरी देखील एक परंपरागत रोजगार या मूर्ती निर्मितीने महाराष्ट्रामध्ये निर्माण होतो, त्याकडे देखील फार मोठी एक कुऱ्हाड लोकांच्या मानेवरती आहे, टांगती। आणि त्यामुळे मला असं वाटतं सरकार ज्या पद्धतीने या सगळ्या गोष्टी करते, आता समिती नेमणार आहे, मग समिती कधी नेमणार, मग समितीचा अहवाल कधी येणार, मग वरच्या कोर्टाकडे कधी जाणार, मग सरकार दरबारी ते कसं मांडलं जाणार, मग कोर्ट ते मान्य करणार का, हे असे अनेक जर आणि तरचे प्रश्न आहेत। आणि या सगळ्या संभ्रमामध्ये सरकार अडकलेलं आहे। मुख्यमंत्र्यांसहित आज विधानसभेमध्ये पर्यावरण मंत्र्यांचं उत्तर जर आपण पाहिलं तर अतिशय गोल 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 संभ्रमाचं उत्तर होतं। ठोस अशी भूमिका हिंदुत्ववादी सरकार असूनही या सरकारने घेतलेली अद्यापर्यंत दिसत नाही। त्यामुळे आजही मागी गणपतीतल्या 15 फुटाच्या मूर्तीचं विसर्जन करणं बाकी आहे। तीच परिस्थिती भाद्रपदामध्ये PUPच्या मूर्ती बनवल्यानंतर लोकांची होणार आहे का, अशा पद्धतीचा प्रचंड मोठा संताप हा गणेश भक्तांमध्ये आहे। आणि त्याचबरोबर रोजगार म्हणून गणपती उत्सवाकडे मूर्ती बनवणारी जी मंडळी आहेत त्यांच्यामध्ये देखील एक लटकती तलवार त्यांच्या मानेवर ठेवलेली आहे। या सरकारने हिंदुत्ववादी सरकार म्हणून केवळ वल्गना केल्या, परंतु हिंदूच्या श्रद्धे असलेला गणपती उत्सव त्याच्याबद्दल आणि मूर्तीबद्दल अद्यापपर्यंत ठोस कोणताही निर्णय घेतला नाही। मागी गणपतीतल्या 15 फुटाच्या मूर्ती विसर्जित झाल्या नाही हे दुर्दैव आहे, परंतु भाद्रपदात देखील ही परिस्थिती येते की काय, अशा पद्धतीची चर्चा आता गणेश भक्तांमध्ये होऊ लागलेली आहे। हे जर असं झालं तर याला सर्वस्वी सरकार जबाबदार असेल। आम्ही विरोधी पक्ष म्हणून सतत हा विषय लावून धरला आहे। पहिल्या दिवसापासून उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी याबद्दल आयुक्तांशी बोलणं केलं। आम्ही जे आमदार आहोत आम्ही आयुक्त आणि सरकारच्या मागे लागलेलो आहोत, परंतु ठोस अशी कुठचीही भूमिका अद्यापपर्यंत सरकारकडनं घेतली नाही। आणि भाद्रपदातल्या गणपतीच्या मूर्ती जशात मंडपात ठेवल्या तीच परिस्थिती म्हणजे मागी गणपतीची भाद्रपदात आली तर प्रचंड मोठा उद्रेक या राज्यामध्ये निर्माण होऊ शकतो। याला सरकार जबाबदार असेल असंच मला सांगायचं। आशिष शेलार मात्र म्हणतायत असं की PUPच्या मूर्ती प्रदूषण करतात असा कुठलाही अहवाल सरकारी एजन्सीनं दिलेला नाही, त्यामुळे असा आधी अहवाल मला एक सांगा की इतके दिवस झाले कोर्टाने निर्णय दिला की PUPच्या मूर्तीमुळे प्रदूषण होतं, आतापर्यंत सरकार झोपलं होतं का? सरकारला जाग कधी येणार? आम्ही सतत सांगतोय, परंतु सरकार याबाबत काहीच करत नाही। जर मंत्री महोदय असं म्हणतात की PUPच्या मूर्तीने प्रदूषण होत नाही तर याबाबतचा अहवाल कोर्टासमोर सादर करून स्वतः सरकारने कोर्टात अपेअर व्हायला पाहिजे होतं। हिंदुत्ववादी सरकार आहे ना, उत्सव आमचा आहे ना, हिंदूंचा आहे ना, मग का नाही केलं सरकार, हा माझा प्रश्न आहे। समिती जरी गठीत होत असली तरी हा जो प्रश्न आहे PUPचा तो दरवर्षाला येतो, या समितीच्या माध्यमातून कायम असं आहे की PUPला पर्याय काय हे तरी सरकारने सांगायला पाहिजे। शेवटी सरकार कोणाचंही असेल, आज युतीचं आहे, महायुतीचं आहे, महाविकास आघाडी असेल आणि कोणाचं असेल, परंतु हा श्रद्धेय उत्सव आहे। हिंदू बांधवांच्या आणि सर्व देशवासियांच्या भावना या संपूर्ण उत्सवामध्ये जडलेल्या आहेत। त्यामुळे सरकार कोणाचं असलं तरी PUPच्या मूर्तीला जर कोर्टाने बंदी आणली असेल आणि PUPच्या मूर्तीने पर्यावरणाचा त्रास होत नसेल असं जर मंत्री महोदय म्हणत असतील तर कोर्टासमोर जाऊन सरकारने सांगायला पाहिजे होतं। का नाही सांगितलं? नुसतं आम्ही बघत बसलो आणि गणेश भक्तांच्या जे काय विसर्जनाचे हाल आहेत ते बघत बसलो। पोलिसांनी तलावावरती बंदी आणली, पोलिसांनी समुद्रामध्ये बंदी आणली, मूर्त्या परत पाठवल्या गेल्या समुद्रावरून। याला जबाबदार कोण? याला जबाबदार सरकार। नाही, कृत्रिम तलावामध्ये केल्या असतील तर ते नियमानुसार केलं असेल, जो कोर्टाने आता आदेश दिला त्यानुसार केलं असेल, पण त्या मूर्त्याचं विसर्जन झाल्यानंतर कृत्रिम तलावातल्या मूर्त्या तुम्ही कुठे नेणार? त्याच्यावरती प्रक्रिया करणार का? हे पण सांगा ना। आज महानगरपालिकेने कृत्रिम तलाव उभे केले, त्यात PUPच्या मूर्तीचं विसर्जन केलं, विसर्जन झाल्यानंतर पाणी जे गेल्यानंतर ते जे सांगाडे राहिले त्याचं काय केलं? त्याच्यावर प्रक्रिया केली का? पर्यावरणाचा त्रास होऊ नये म्हणून ते विचारा। त्याचं कोणी उत्तर ना कधी वृत्तपत्रामध्ये आलं ना कधी महानगरपालिकेच्या PROने माहिती दिली की आम्ही याचं काय करणार आहोत। केवळ पर्यावरणाच्या नावाखाली भाऊ उभा करायचा, कोणतरी कोर्टात गेले आणि माननीय न्यायालयाने याच्यावर स्थगिती दिली आणि एक मंत्री महोदय असं म्हणतात की PUPच्या मूर्तीने या ठिकाणी पर्यावरणाचा त्रास होत नाही, तर सरकार म्हणून जाऊन कोर्टाला सांगायला पाहिजे होतं। ती तर हिंमत सरकारमध्ये असायला हवी। मग कशाला समित्या नेमतात? एकीकडे अधिवेशन सुरू आहे आणि एकीकडे आज सर्व प्रॉपर न्याय अशा गोष्टीमध्ये
असं आहे, मूर्तिकारांच्या वरती टांगती तलवार आहे. याला सरकार जबाबदार आहे. कारण परंपरागत गणेश मूर्ती बनवणं त्यातून एक फार मोठा रोजगार महाराष्ट्रामध्ये उपलब्ध होतो आणि त्यामुळे याबाबत निर्णय हा कटाक्षाने आत्ताच घेणं ही सरकारची जबाबदारी आहे. आता 4 महिन्याचा कालावधी राहिला आहे. समितीचा अहवाल येणार कधी, पुढे तुम्ही काय करणार आहात, कोर्टासमोर जाणार आहात का? एका बाजूला मंत्री महोदय म्हणतात की पर्यावरणाचा ऱ्हास होत आहे पीओपीच्या मूर्तीने, मग यापूर्वी तुम्ही का नाही गेलात, असा माझा स्पष्ट सवाल आहे. पीओपीच्या मूर्तीवरती नगरपालिका आपली पाठ पकडते की आम्ही पीओपीच्या मूर्त्या भरपूर पकडल्या, त्याच्यावर बॅन आणला. अहो, तुम्ही मूर्त्या पकडल्या, विसर्जन करू दिलं नाही, पण ज्या विसर्जन झाल्या कृत्रिम तलावात त्याच्यावर प्रक्रिया केली का? त्या मूर्त्या ठेवल्या कुठे? कचऱ्याच्या डम्पिंग ग्राउंडवर? काहीतरी PROने सांगायला पाहिजे ना की एवढ्या एवढ्या पीओपीच्या मूर्त्या आम्ही कृत्रिम तलावात विसर्जन करून घेतल्या आणि ज्या सांगाडे उरलेले आहेत त्याची विल्हेवाट आम्ही अशा पद्धतीने लावली ज्याचा पर्यावरणाला ऱ्हास होणार नाही. एका तरी महानगरपालिकेच्या PROने याबाबत आयुक्तांच्या वतीने स्टेटमेंट दिली आहे का? वृत्तपत्रामध्ये आले आहे का? वृत्त मीडियामध्ये आलं आहे का? सगळा संभ्रम आहे. सर महाविकास आघाडीचं जे सरकार होतं तेव्हा निर्बंध टाकण्यात आले होते, त्यावरून भाजपने असेल शिंदे गटाने अनेक रान उठवलं होतं. मात्र जेव्हा आता सरकारने भूमिका मांडायची गरज आहे तेव्हा मात्र सरकार कोणतीच भूमिका घेत नाही. केवळ हिंदू सणांचा राजकारण म्हणून सरकार वापर करतं असं वाटतं. हे बघा, हिंदुत्ववादी सण आहेत, ते सण साजरे करायला पाहिजे, तो त्यांचा अधिकार आहे आणि त्यामुळे कोण राजकारण करतो त्याला लक्ष लाभ होऊ दे. पण गणपती उत्सव हा संपूर्ण देशवासी आणि राज्याचा श्रद्धेचा विषय आहे आणि त्याचबरोबर परंपरागत तिकडे रोजगार निर्मितीचा असा विषय आहे. त्यामुळे या सगळ्या विषयाकडे आपण एका सकारात्मक दृष्टीने बघणं गरजेचं आहे. एका बाजूला पर्यावरणाचा ऱ्हास मूर्तीने होत नाही असं मंत्री महोदय म्हणत आहेत, दुसऱ्या बाजूला समिती स्थापन करतोय. 4 महिने आता उत्सवाला राहिलेले आहेत. पागी गणपतीच्या उत्सवाच्या मूर्तींचं विसर्जन झालेलं नाही आहे. जे विसर्जन झालं त्याच्यावर प्रक्रिया काय केली हे कोण नगरपालिका सांगायला तयार नाही आहे आणि भाद्रपदामध्ये विसर्जनासाठी तुम्ही काय करणार आहात हे सांगत नाही आणि POPला पर्याय काय हे देखील सांगत नाही. असा सगळा संभ्रम करून या गणेश भक्तांना, गणेश मूर्तिकारांना ठेवण्याचा प्रयत्न हे सरकार करतंय. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.